जय महाराष्ट्र। आज रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहर आणि तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। खरं तर आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब, शिवसेनेचे सचिव नेते आमचे सन्माननीय विनायकराव राऊत साहेब माजी खासदार यांच्या समेत चर्चा होऊन पुढील 45 दिवस कोकणामध्ये पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत शिवबंधन परिक्रमा नावाच्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। गेल्या 26 तारखेपासून पुढील 45 दिवस संपूर्ण कोकणामधले 5 जिल्हे, त्याचबरोबर 9 महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये या शिवबंधन परिक्रमेची पूर्वतयारी करता माननीय शिवसेना प्रमुखांच्या मान्यतेनं या ठिकाणी माझा प्रवास सुरू झालेला आहे। आणि शिवबंधन परिक्रमा प्रामुख्यानं जी होणार आहे ती 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवसापासून 20 ऑगस्टपर्यंत, आणि त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महानगरामध्ये बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपासून ते जिल्हा पदाधिकारी, नेते, उपनेते अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेची बांधणी करणं हा यामागचा प्रामुख्यानं हेतू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सभासद नोंदणीचं अभियान आहे। त्याचबरोबर BLA बूथ प्रमुख जे आहेत त्यांच्या नेमणुका करणे, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख अशा प्रकारे जी संघटनेची जी साखळी रचना आहे त्याची पुनर्बांधणी नव्या जोमानं या सगळ्या कोकणामध्ये करण्याची जबाबदारी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचं आदित्यसाहेब ठाकरे, संजयजी राऊत साहेब खासदार साहेब, विनायक राऊत साहेब यांनी माझ्याकडे दिलेली आहे। आणि आज या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख शेखरशेठ घोसाळे, शहर प्रमुख सन्माननीय साळुंखे, ज्येष्ठ आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक प्रमोद शेरे साहेब, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी साधारणपणे उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख अशा पद्धतीनं साधारणपणे आज जवळजवळ 100 पदाधिकारी या मतदारसंघातील सगळे हजर होते। आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा साधारणपणे 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान उद्धवसाहेब या ठिकाणी दौऱ्यावरती आदित्य साहेबांसोबत येणार आहेत। आणि त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करून सगळा कोकण पुन्हा एकदा भगवामय करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजणांनी हा संकल्प केलेला आहे।